तर इकडं बघू शकता सकाळी सकाळी माय लोकाची मीटिंग सुरू आहे. आता काय चाललेलं आहे काय माहिती. तर इकडं रात्री जे लसूण सोलेला होता, म्हणजे काल मी लोणचं बनवलेलं आहे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. नाही बघितला ते बघू शकता. म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग मेजरमेंटसहित मी सांगितलेली आहे. एकदम परफेक्ट लोणचं बनलेलं आहे आणि वर्षभर टिकून राहता, अजिबात खराब होत नाही. कशा पद्धतीने मी बनवलं काय सगळं अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर इकडं जे कालचा लसूण थोडासा राहिलेला होता ते मी इकडे दिलेला आहे अरुणाला लसूण सोलण्यासाठी, कारण बसल्या बसल्या त्यांची चर्चा सुरू होती. तर म्हणलं बोलत बोलत इतका लसूण सोला. आणि आज बनणार आहेत आलू पराठे. तर त्याच्यासाठी मी इकडे आलू शिजवून घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत. आणि ह्या कुकरचा दांडा पण हालायला लागलेला आहे. तर अगोदर ते नट मी फिट करून घेते. ते सतत असंच होत असतं, मी वरवरती फिट करत असते, नाहीतर एक वेळा ते दांडा पूर्ण गेला मग ते नटही भेटत नाही, दांडाही भेटत नाही, असं होतं. आणि बटाटे खूप जास्त गरम आहेत, त्यामुळे ना थोडंसं थंड पाणी टाकलं आणि ताटलीमध्ये वतलेले, तरी पण ना खूप गरम होते. गरमी खूप आहे ना, त्यामुळे कुठलीही वस्तू लवकर थंड होत नाही. तर दिनेशला म्हणलं तू हे बटाटे सोलून दे, म्हणजे साल काढून दे. तर येत आहे आणि एकच बटाटा हातात घेतला आणि म्हणत होता मम्मी खूप गरम आहे आणि इथंच टाकून गेला तो. तर असं नंतर मी ते सोलणार आहे. अगोदर मी इकडं वरणासाठी कुकरला डाळ लावते. तर इकडं 2 कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि इकडं अरुणा येत होती लसूण घेऊन, तर तिच्या डोक्यावर पदर घालतो. जसं साडी घातलेली बघतो ना तसं दिनेश सगळ्यांच्या डोक्यावर पदर घालत म्हणतो. त्याला खूप आवडतं पदर घेणं, म्हणजे आई घेत असते ना, तर आम्हालाही म्हणतो आईसारखं सगळेजण पदर घ्या तुम्ही, का असंच फिरत असता सुरू असतं. तर असं इकडं अरुणा निवांत बसून लसूण सोलते, म्हणजे आतापर्यंत हॉलमध्येच होती जोपर्यंत की मी आंघोळ करत होते तोपर्यंत. आणि इकडे मी परत पाणी लावलेले, म्हणजे आजी बाबा आणि सगळ्या अरुणाच्या मुली आंघोळ करायचे आहेत. आणखीन कोणीही उठलेलं नाही आहे. स्नेहा, सृष्टी, शिवन्या सगळेजण झोपलेले आहेत, निवांत झोप लागलेली आहे त्यांना. तर म्हणलं झोप दे तोपर्यंत आपण सगळी जेवणाची तयारी करूया. उठल्यानंतर परत सगळेजण जेवण करायला बसतील. तर आज आलू पराठे बनणार आहेत, तर तीच तयारी आम्ही करत आहोत दोघी बहिणी. तर अरुणाला म्हणलं वरणासाठी कांदा वगैरे चिरून दे तोपर्यंत, म्हणजे आता दोघी बहिणी झालेलो होत ना, त्यामुळे कामं झटकापट होतील. आता जास्त वेळ लागणार नाही, झटकापट किचनपासून आम्ही फ्री होऊ. तर शिवन्या उठून आलेली आहे मम्मीला शोधत की मम्मी कुठं आहे. परत सृष्टी पण उठली, म्हणजे एक 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 उठत आहेत आणि मम्मीला शोधायचं काम करत आहेत. तर मम्मी आहे किचनमध्ये. तर सगळे उठून अगोदर किचनमध्ये येत आहेत आणि आता गेलेत ब्रश करण्यासाठी. तर सगळेजण ब्रश करतील, सगळ्यांसाठी दूध बनवून देते, दूध आणि तोच खातील सगळेजण. मग त्यानंतर निवांत आंघोळ, मग जेवण करतील. तर इकडं मी काय करत आहे, इकडं संग स्वयंपाकी होत आहे आणि चकलीची तयारी मी करत आहे. म्हणजे आता दीपक दिनेश दोघंजण जाणार. जो शॉर्ट व्हिडिओ आला त्यावरती तुमची अशी कमेंट होती की ताई आतापर्यंत तू खूप आनंदी दिसत होतीस, आता परत रडायला लागलीस. तर हो ताईनं, मुलं घरी आल्यानंतर मी तर आनंदी होणार, हे साहजिक आहे. म्हणजे यापेक्षा मोठा आनंद आणखीन कुठला असणार आहे की आपली मुलं आपल्या डोळ्याच्या समोर आहेत आणि ते जात असताना आपल्या डोळ्यातनं अश्रू येतात, हे पण साहजिकच आहे. म्हणजे हे मुलं दूर जात आहेत त्यामुळे ना दुःख तरी वाटतंच. असं वाटत असतं की आपली मुलं आपल्या डोळ्याच्या आड होऊ नये, आपल्या डोळ्यासमोरच असावी सतत. पण मुलं गेल्याशिवाय कुठलीही कामं कशी होणार ना. त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या जीवनासाठी त्यांना बाहेर जावंच लागतं आणि काहीतरी कामं करावीच लागतात. आणि हे चांगलं आहे की दीपक दिनेशना खूप कमी वयामध्ये स्वतःची जिम्मेदारी आहे ना ती समजून घेतलेली आहे. म्हणजे वेगळं आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. नाहीतरी आजकालची मुलं मी बघत आहे, दीपक दिनेशचे मित्रच मी बघत आहे, असेच फिरत असतात जेव्हा बघावं तेव्हा. पण दीपक दिनेशनं खूप लवकर जिम्मेदारी घेतली, मला याचा खूप खूप आनंद आहे. आणि सगळ्यांचा आशीर्वाद पण खूप गरजेचा असतो अशामध्ये. तर सगळ्यांचा आशीर्वाद पण आहे. तर इकडं डाळ आणि तांदूळ मी चकलीसाठी भाजून घेत आहे, म्हणजे भाजून दळण्यासाठी देणार आहे, म्हणून मी थोडंसं लवकरच भाजायला सुरुवात केली, म्हणजे थोडंसं थंड पण होईल. तिकडे अगोदर तर मी चना डाळ भाजून घेतलेली आहे. तर ही चना डाळ किती आहे, तर 2 किलो मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. तर तांदूळ थोडंसं फटकून घेते. तसं तरी तांदूळ स्वच्छ धुवून उन्हाला टाकूनच मी ठेवलेले आहेत. जेव्हाही ज्वारीचं दळण बनतं ना त्यामध्ये टाकण्यासाठी मी तांदूळ धुवून उन्हाला वाळवूनच ठेवत असते. तर तेच तांदूळ मी घेतलेले ते 1 किलो. तर 2 किलो हरभऱ्याच्या डाळीसाठी 1 किलो तांदूळ एकदम परफेक्ट आहेत. एकदम परफेक्ट चकली बनून तयार होईल, एकदम करेक्ट मेजरमेंट आहे. तर इकडे 2 किलो मी चना डाळ छान भाजून घेतलेली आहे. कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. आणि आता तांदूळ पण मी इकडं छान असं भाजून घेते. कढई जी आहे ना बुडाला खूप पातळ आहे, त्यामुळे ना हे करपायची भीती आहे, म्हणून मी एक सलग चमचा फिरवत इकडं हे भाजून घेत आहे. थोडंसंही नजर हटली की मग हे करपून जाणार आहे. आणि इकडं सगळ्यांच्या आंघोळ्या होत आहेत, म्हणजे नंबर लागलेला आहे. तर इकडं अरुणाच्या तिघी मुलींना तिनं आंघोळ घातलेला आहे आणि परत आलेली किचनमध्ये. आणि बटाटे अर्धवट सोलून झालेले होते आणि ती आंघोळ घालण्यासाठी गेली होती, कारण सगळ्यांना अशी सवय आहे ना, म्हणजे लवकर शाळेत जातात ना सगळेजण, त्यामुळे लवकर आंघोळीची सवय. आता शाळा सुट्टी आहे तरी पण
खूप लवकर आंघोळ करतात सगळेजण, तेच म्हणत आहे अरुणा घरी पण असंच करतात. ते झोपीतनं उठले की त्यांना आंघोळ करायचं असतं, अगोदर बाथरूममध्ये जाऊन बसतात. तर हे चांगलंच आहे, नाहीतर आजकाल मुलांना आंघोळ कर सांगावं लागतं. दीपक दिनेशलाच बघत असता. पण अरुणाच्या मुली तशा नाही आहेत, त्यांना आंघोळ करणं सकाळी आवडतं. तर सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेली आहे इथं. आणि अरुणाला मी न्हाऊ घालणार आहे म्हणून म्हटलं थांब थोड्या वेळाने मी तुला न्हाऊ घालते, अगोदर आपण किचनची कामं आवरू. तर इकडे अरुणाने बटाटे सोलून दिलेत, आता भाजी बनवायची. त्या अगोदर मी इकडे तांदूळ आणि डाळ दोन्ही छान भाजून घेतलेले कमी गॅसवरती. आणि यामध्ये मी 2 चमचे जिरं आणि 2 चमचे ओवा टाकून ठेवलेला आहे. आणि असं दळून आणूया, एकदम परफेक्ट चकली बनतात. तर आता मी इकडे बनवत आहे बटाट्याची भाजी. त्यासाठी इकडे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, हिरवी मिरची टाकलेली ही सगळी तयारी अरुणानं करून दिलेली आहे मला. आणि नंतर थोडासा अद्रकचा तुकडाही मी खिसून टाकलेला आहे, म्हणजे याचा फ्लेवर यामध्ये छान येतो. आणि जे भाजलेलं आहे ना इकडे डाळ तांदूळ, ते सगळं उचलून मी खाली ठेवले, म्हणजे थंड होत राहील. ताटली छोटी झालेली आहे त्यामुळे ते गच्च भरलेलं आहे, कपड्यानं उचलून मी खाली ठेवलं, खूपच गरम आहे ते. आणि इकडं हिरव्या मिरच्या थोड्याशा होत्या म्हणून मी काय केलं, हिरवी मिरची पेस्ट थोडीशी टाकली आणि सुके मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडासा मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर मसाला बनवून तयार झालेला आहे. आता यामध्ये बटाटे मॅश करून टाकूया. बटाटे 1-2 निब्बर असले तर खिसून टाकलं तरी पण चालतं, पण हे खूप छान असं मऊ उकडलेले होते म्हणून मी इथं हातानंच मॅश केलेलं आहे आणि टाकलेलं आहे. म्हणजे यामध्ये 1-2ही जर साबूत बटाटा राहिला, फोडी राहिल्या मोठ्या मोठ्या, तर पराठे फुटतात, व्यवस्थित होत नाहीत, म्हणून खिसून घेतलेलंच ठीक वाटतं मला. तर इकडे शिवण्या फिरत आहे, तिला कपडे घालायचे आहेत, म्हणजे आंघोळ झालेली आहे सगळ्यांची. तर अगोदर म्हटलं मी दूध गरम करून देते, पण दूधच आणखीन आलेलं नाही आहे, दुधाचाच वेट करते. कालचं दूध खराब झालेलं आहे, कारण मी काल दिवसभर घरी नव्हते, यायला लेट झाला आणि जसं मी दूध गरम करायला ठेवलं दूध सगळं खराब झालेलं आहे. त्यामुळे आता दूध यायचाच वेट करत आहोत आम्ही. आणि इकडे बघू शकता ज्याचा वेट करत होतो ते पण आलेले आहेत, म्हणजे दीपक आणि अजय दोघंजण गेले होते गॅरेजला, नेतवेळेस दूध घेऊन आलेले. तर दूध अगोदर मी गरम करते. आणि आज पराठे बनत आहेत, सगळेजण खुश आहेत, सगळ्यांना खूप आवडतं. अजय तर डॅन्सच करतो, काहीतरी आनंदाची गोष्ट घडली ना इतकं डॅन्स करतो, इतकं नाचत असतो ना की मी त्यालाच बघत असते. बोलतो पण तसं सगळ्यांना हसवायचं काम करत असतो, एकदम बिंदास जीवन जगतो अजय. खरंच त्याच्याकडून शिकलं पाहिजे. तर दीपकला म्हणलं इकडे भाजी टेस्ट कर थोडीशी कशी झालेली आहे. तर म्हणत आहे मम्मी मस्त भाजी बनलेली आहे आणि अशीच खातो, आता पराठे बनवू नको. तर मी म्हटलं इथं कणी मळून ठेवलं, पराठे बनवायचेच आहेत आता. तर हा मसाला भरून पराठे बनवून देते, सगळेजण पोटभर खा. आणि आंबे पण खायला घेतलेले आहेत, म्हणजे आंब्यानं आता घर भरलेलं आहे. तर म्हटलं सकाळी सकाळी खाऊ नका, पीत वगैरे व्हायचं प्रॉब्लेम असतं. पण मुलांमध्ये काही नाही, सगळा प्रॉब्लेम मलाच दिलेला आहे. पीत वगैरे जेही होतं ते मलाच होतं, बाकी घरामध्ये सगळे खूप छान आहेत, कुणालाच काही होत नाही आणि चांगलं पण आहे. तर इकडं दूधही गरम झालेलं आहे. आणि कणिक जे आहे ना मी ते मळून ठेवलेली होती अगोदरच, आता छान असं मी मऊ करून घेत आहे, म्हणजे थोडंसं पाणी टाकून. जसं ही भाजी आहे ना, जसा मसाला बनलेला आहे तसं कणिक पण बनवायची, म्हणजे एकदम परफेक्ट पराठे बनवून तयार होतात. जसं पुरणपोळीसाठी कणिक मळतो ना तशी कणिक इकडं मळायचं आहे, म्हणजे थोडीशी मेहनत लावायची आहे, याला बडवून कुटून अंग मऊ करायचं आहे, छान सॉफ्ट कणिक झाली पाहिजे. तर इकडं बघू शकता थोडंसं तेल लावून मी कणिकला ठेवलेलं आहे. आणि आता धपाटी बनवून घेऊया. आणि आजीची तर खुशी इतकी झालेली आहे त्याला की डान्सच करते घरभर, सुरू आहे त्याचं. तर असं आता पटकन पराठे बनवून घेऊया, सगळेजण वेट करत आहेत. थोडासा लेट झालेलाच आहे, टाईम सांगितलं आता सकाळचे 8:30 वाजलेलेच आहेत. आणि 9 कसे वाजतील ते पण समजणार नाही, इतकं फास्ट टाईम जात आहे ना सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि यामध्ये एक गोंधळ झाला की गॅस संपलं, जेव्हा घरी पाहुणे येतात किंवा घाई गडबडीने आपल्याला काहीतरी करायचं आहे, कुठंतरी जायचं आहे, त्यावेळेत गॅस मात्र जरूर संपतं, नक्की संपतं, हे मला माहिती आहे. तर इकडे गॅस संपलेला आहे, तर दुसरी टाकी इकडे लावलेली आहे आम्ही, म्हणजे एक्स्ट्रा आणून ठेवलेली असते, नाहीतर खूप आता प्रॉब्लेम चाललेले आहे, गॅस भेटत नाही आहे, बुकिंग पण लवकर होत नाही आहे, असं होतं आहे, म्हणजे 40 दिवसाच्या नंतर बुकिंग होणार, मग ते सिलेंडर भेटणार, हे सगळं चाललेलं आहे. खूप पंचायत झालेली आहे गॅसची तरी, तर ते एक्स्ट्रा असतं म्हणून टेन्शन नाही आहे. तर इकडे टाकी लावलेली आहे, दुसरी परत गॅस ऑन केलेला आहे, बिना गॅसचं तरी काहीच नाही आहे, उपाशी मरण्याची वेळ आहे. तर इकडे आता मी दूध गरम करून घेतलं अगोदर, आता चहा बनवते सगळ्यांसाठी. तसं तरी सगळ्यांना मला दूधच गरम करून द्यायचं होतं, पण अरुणा म्हणत आहे सगळेजण चहा घेतात, ते म्हणजे सवय लावल्यासारखे आहे. आता दीपक दिनेश इतके मोठे झालेत पण कधीच चहा घेत नाहीत, पण अरुणाच्या घरी सगळेजण, म्हणजे खास करून आजीबाई ना चहा घेत वेळेस नातींना चहा पाजवते, त्यामुळे ना सवय लागते. तर आता इकडं सगळ्यांना चहाची सवय आहे. आता मी एक दिवस म्हणून काय करणार, दररोज ते घेतात, तर इकडं सगळ्यांसाठी चहा बनवलेला आहे मी आणि तोच देत आहे, म्हणजे सगळेजण चहा आणि तोच घेतील आणि मग त्यानंतर पराठे बनतील. आता इकडं मसाला तरी बनलेलाच आहे, फक्त पराठे बनवायचे आणि बाबांसाठी जे दररोजचा स्वयंपाक आहे ते बनवायचं आहे मला. तर मसुरा मी रात्री भिजत घातलेल्या होत्या, तर मसुरा जे आहे ना कुकरला मी 1 शिटी काढून घेते, म्हणजे भिजवलेल्या मसुरा शिजवायला जास्त वेळ लागणार नाही, 1 शिटीला परफेक्ट शिजले जातात. आणि मेथीची भाजी पण ठेवलेली आहे, मेथीची भाजी टाकून ही मी सुकी भाजी बनवणार आहे. आणि इकडं
टोस्ट आणि चहा दिलेला आहे सगळ्यांसाठी. मी म्हटलं बाहेर बसू नका, हॉलमध्ये ना खूप घाण करत आहे सगळेजण आणि मला झाडणं पुसणं होत नाही कारण सकाळी ना खूप गोंधळ आहे कामाचा. म्हणून म्हटलं इथंच किचनमध्ये बसा, म्हणजे इथल्या इथं व्यवस्थित पुसता येईल. आणि इकडं पाणी गरम करायला मी ठेवलेलं होतं, ते पण काढलेलं इकडे सरकवलेलं आहे कारण आता सगळेजण आंघोळीचे आहेत आणखीन. आणि लाईट गेली की मग हे पण काम राहून जातं माझं, म्हणून संग सगळीच कामं सुरू आहेत. तर इथं पंगत बसलेली आहे सगळ्यांची. तर सगळेजण चहा आणि टोस्ट घेत आहे, दिनचर्याला सुरू आहेत. आता हे चहा वगैरे घेत नाही तर पराठे कधी बनतील हे वेट करत आहे. तर आता पटकन मी पराठे बनवते, पण त्या अगोदर मी इकडं वरणाला तडका देते. तर थोडंसं चिंच टाकून पाणी गरम करून घेतलं, चिंच कोळून मी वरणात टाकलेली आहे. कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि कढईमध्ये भाजी होती अगोदरची, तर ते काढून मी कढई स्वच्छ करून घेतली आणि याच कढईमध्ये मी वरण बनवून घेते. कारण वेगवेगळे भांडे केल्यानं खूप जास्त भांडे होत आहेत नंतर, त्यामुळे मी काय करते, जेव्हा स्वयंपाक करते जे अगोदरचं बनलेलं आहे ना ते काढते छोट्या पातेल्यामध्ये, तीच कढई स्वच्छ करून घेते आणि त्यामध्येच मी दुसरी भाजी बनवत असते. अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडे होणार नाहीत. तर वरण बनलं, भात बनलेला आहे आणि इकडं आता बनवूया पटकन पराठे. तर इकडे सगळी तयारी झालेली आहे. आता पराठे बनवायला जास्त वेळ लागणार नाही. अरुणा म्हणत आहे मी पराठे बनवते ताई, तू तोपर्यंत दुसरा स्वयंपाक कर, कारण दादा पण आता जेवण करायला बसलेत, म्हणजे सासरे आमचे जेवण करायला बसलेले आहेत. तर मी म्हटलं मी करते आता, तिलाच किती कामाला आल्यापासून काहीतरी काही मदत करण्यामध्येच आहे. म्हणजे बाहेर निवांत बसणार आहे, किचनमध्येच येते मी, कुठं आहे तिथे येते आणि मदत करते. म्हणजे बहिणीची खरी माया, खरं प्रेम हेच असतं ना. तर सगळ्याच बहिणी खूप मयाळू आणि खूप प्रेमळ आहेत. तुम्ही म्हणतही होता ताई, कल्पना खरंच खूप मयाळू आहे. तर हो ताईनो, सगळ्या बहिणी अशाच खूप मयाळू आणि प्रेमळ आहेत. तर इकडं मी एक लाटी करून घेतली, यामध्ये खूप सारी जे स्टफिंग मी बनवलेले आहे, म्हणजे बटाटा मसाला बनवलेला आहे ते मी भरलेला आहे. छान असं भरलेला पराठा मी बनवते. कमी भाजी घातली ना मला आवडत नाही तसा पराठा, त्यामुळे असं छान मी गच्च भरते, जसं पुरणपोळी असते ना भरलेली, तसाच भरलेला पराठा इकडे मी बनवलेला आहे. छान हलक्या हाताने लाटून घेतलं आणि इकडं मी अगोदर तर तसंच लाटत होते, पण जमतच नव्हतं. मग नंतर मी एक पेपर घेतला, त्यावरती कॉटनचा कपडा टाकला आणि पराठा लाटून घेतलेला आहे. आणि थोडंसं तेल लावून मी इकडं पॅनवरती अलट पलट करत सेकून घेत आहे. तर डोसा पॅन थोडासा असा झालेला आहे माझा, डोसे उठत नाही आहेत. तर आता नवीन डोसा पॅन मला आणायचंच आहे. तर इकडं बघू शकता मस्त असा पराठा बनून तयार झालेला आहे. आता एक एक पराठे बनत जातील आणि सगळेजण एक एक खात जातील, कारण पराठे हे आलूचे पराठे सगळ्यांचे फेवरेट असतात, खूप आवडतात सगळ्यांना. फक्त बाबा आणि दिनेश पप्पा खाणार नाहीत, बाकी सगळ्यांना खूप आवडतात. तर इकडे बघू शकता एकदम मस्त असे पराठे बनवून तयार होत आहेत. तर सगळ्यांना हरुणा नेऊन देत आहे. जसं एक पराठा बनतो तसं दुसरे येऊन ताटली घेऊन थांबतं की आणखीन पराठा पाहिजे, ते आणखीन सेकतच नाही, असं होत आहे. म्हणजे थोडा वेळ असंच चाललं. आणि इकडे करंट बिल आलेलं आहे खूप दिवस, म्हणजे 2 महिन्याच्या नंतर आले. तेच दीपक मला दाखवत होता की इतकं करंट बिल आलेलं आहे, कारण आता सगळी कामं करंटावरच होत आहेत ना. फॅन ऑन असतात दिवसभर, टी व्ही ऑन असते, वॉशिंग मशीन कधी लावते कधी लावत नाही, पण बाकीच्या तर सगळ्या वस्तू चालूच असतात, त्यामुळे ना लाईट बिल तर येणारच आहे. तर इकडे मी पराठे बनवत आहे, तोपर्यंत अरुणाला म्हणलं इकडे तू भाजी बनव, कारण बाबांचं आवडलेलं आहे. तर ते पण जेवण करायला बसतील. टाईम सांगितलं आता 9 वाजलेले आहेत. 9 वाजेपर्यंत इतका गोंधळ झाला ना की काय काय करावं आणि काय काय नाही हे सुचत नव्हतं. दोघी किचनमध्ये होते तरी पण आम्हाला इतकी धावपळ झाली. तर इथं मेथीची भाजी टाकून अरुणाने हे साबुत मसुरा जे मी भिजवलेल्या होत्या ना ते शिजवून त्याची भाजी बनवली, मस्त भाजी बनलेली होती. म्हणजे मेथीची भाजी टाकून बनवलेली आहे, त्यामुळे खूपच छान टेस्ट आलेला होता. आणि जे हे मसाले डबे वगैरे काढलेले होते ना ते सगळे जागेवर ठेवलेले आहेत. अरुणाने सगळा पसारा उचललेला आहे. तर इकडे मी आणखीन पराठे बनवत आहे आणि एक एक जण घेऊन जातात. म्हणजे दुरडीमध्ये एकही पराठा पडलेला नाही. सगळ्यांचं पोटभर खाणं पिणं झाले. जे पराठे राहिलेले होते ना नंतर 2-3 तेच दुरडीत होते, बाकीचे सगळ्यांनी खाऊन घेतलेले होते. तर इकडं गरमागरम पराठे खात आहेत आणि मी म्हणलं अरुणाला आता तू बनव. आता मी भाकरी बनवते बाबांसाठी. तर तिकडच्या बर्नरवरती पॅन ठेवलं आणि पोळीपाटी उचलून दिलेला आहे. तर तिकडं अरुणा पराठे बनवत आहे आणि इकडे मी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे. म्हणजे एकाला दोघी असतो ना अशा पद्धतीने कामं होतात. कोणीही जास्त वेळ उपाशी पण राहत नाही, सगळं वेळेत होतं आणि किचनपासून थोडंसं लवकर फ्री होतो आम्ही. तर इकडं मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनत आहेत आणि तिकडे पराठे बनत आहेत, खाणारे खात आहेत. सगळ्यांचा आपापला गोंधळ सुरू आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा गोंधळ कसा वाटत आहे, व्हिडिओ कसे वाटत आहेत. व्हिडिओ चांगले वाटत असले तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजकाल तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आहे आणि कमेंट पण करत नाही आहे. तर तुमच्या एका लाईकमुळे कमेंटमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि सबस्क्राईब पण जरूर करा. तर इकडं सगळ्यांचं खाणंपिणं झालं आणि जे डाळ तांदूळ मी भाजून ठेवले होते छान थंड झाल्यानंतर कवरमध्ये भरून ठेवलेले आहेत अरुणानं आणि बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत. आता नंबर आहे सगळ्यांचे केस विचारायचे, तर तिथे नंबर लागलेले आहे, सगळेजण बसलेले आहेत.